या युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट्सच्या डिक्लेरेशनमध्ये दिली गेली, त्या व्यवस्थेचा आपल्यावर खूप परिणाम झाला. त्याचा विशेषतः त्या वर्षाचा उल्लेख यासाठी करणं गरजेचं होतं की त्यावेळेला आपली घटना तयार होत होती आणि घटनेवर या सगळ्या घटनांचा परिणाम झाला. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती या ठिकाणी जी उद्दिष्ट, जे मानवी अधिकारांचा जयघोष करण्यात आला, हे सगळ्या अधिकारांचा आणि त्यासोबत 1948च्या युनायटेड नेशनमधल्या मानवी अधिकाराचा जयघोषाचा आपल्या संविधानावर परिणाम झाला आणि संविधान करते म्हणायला लागले की हे आपल्याला दिलंच नाही. पण एक गोष्ट संविधान करत्यांच्या आपल्याबद्दलच्या स्वभावाबद्दल त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास होता की आम्ही आमच्या भारतीयांना हे सगळे अधिकार बहाल करतो आहे, परंतु तो या अधिकाराचा गैरवापर करणार नाही अशी त्यांची श्रद्धा होती. या संदर्भामध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला घटना लागू झाली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं की तुम्ही प्रौढ अधिकार दिला. कोणी विचारलं माहिती आहे? इंग्लंडचा पंतप्रधान असलेला चर्चिल तो विचारत होता की तुम्ही हे चूक करताय, भरलेली बंदूक आहे आणि ती कोणाच्या हातात देत आहे? ज्याला ती बंदूक चालवता येत नाही. म्हणजे मतदानाचा अधिकार कोणाला देत आहे? ज्याला तो अधिकार माहीतच नाही. आणि मग ते लोक त्या अधिकाराचा गैरवापर करतात. हे नेहरूंना विचारलं, चर्चिलने विचारलं, आंबेडकरांना विचारलं, गांधींना विचारलं. पण त्यावेळेला या लोकांनी छातीवर हात ठेवून हामीपूर्वक सांगितलं की आम्ही आमच्या लोकांना ओळखतो. आणि मित्रांनो, 1952 ते परवापर्यंत ते झालेल्या निवडणुकीपर्यंत आपल्या देशामधल्या नागरिकांनी, मतदारांनी त्या अधिकाराचा वापर केला. तुम्हाला सांगायला आनंद होईल की ते वयाच्या 21व्या वर्षी घटनेने तो मतदानाचा अधिकार दिला होता. राजीव गांधीच्या काळामध्ये ती वय मर्यादा कमी करण्यात आली आणि ते 18वर आणण्यात. हे मुद्दाम सांगतो, याचं कारण असं की ही प्रक्रिया आपल्याला जे हे सगळे अधिकार आज आपण उपभोगतो आहे, मी तुमच्या पुढे बोलतो आहे, सरकारच्या विरुद्ध टीका करू शकतो, हे सगळे अधिकार तुम्हाला आम्हाला मिळाले यासाठी मानव जातीच्या इतिहासामध्ये, आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या इतिहासामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागला. अनेक भगिनी या संघर्षासाठी, ताराबाई शिंदे असतील, रमाबाई असतील, सावित्रीबाई असतील, या सगळ्यांनी खूप मोठा संघर्ष केला. सावित्रीबाईची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिक्षिका म्हणून शाळेत जात असताना काय तिच्यावर कशा पद्धतीची वागणूक होती, कशा पद्धतीचं घाणेरडं पाणी आणि शेण तिच्या अंगावर फेकलं जात होतं आणि त्यासाठी ती एकाच वेळेला 2 पात्र सोबत घेऊन जायची. या सगळ्या कथा तुम्हाला आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला जे आज जे हक्क मिळाले आहे, ते हक्क मिळवण्यासाठी मानव जातीच्या इतिहासामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हे हक्क आज मिळालेले आहेत. परंतु प्रत्यक्ष व्यवस्थेमध्ये मी मगाशी म्हटलं, ड्रॉपआउट खूप मोठा आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या पद्धतीची पहिलीमध्ये येणारे मुलं उच्च शिक्षणापर्यंत किती कमी पद्धतीने काय होतं काय. या मागच्या निवडणुकीमध्ये सर मी माझा दावाही निवडणुकीला होतो आणि त्या निमित्ताने त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने तांड्यांची संख्या खूप होती, पारवा खूप चांगली. आणि मी त्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला